नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कोबीची भजी। ही भजी अगदी खुसखुशीत अशी बनती, अगदी कांदा भजी असती तशीच। तुम्ही ही चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता। नुसती खाल्ली तरी खूप छान लागते। तुम्ही बघू शकता इथे मी कोबीचे स्लायसरने छान असे बारीक काप केलेले आहेत व मी इथे एका बाउलमध्ये थोडा थोडा कोबी घेणार आहे। आपण जसे नॉर्मल भजी करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे भजी करायचे अगदी साधे सोपे। इथे आपल्याला लागल तसे बेसन पीठ वापरायचे आहे। मी ह्यामध्ये 2-3 चमचे हे बेसन पीठ घेणार आहे व यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ व लाल तिखट हे टाकायचे आहे व चिमूटभर सोडा हा टाकायचा आहे। मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकणार आहे व थोडीशी 1 चमचाभर हळद इथं घेणार आहे। हळद व लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला 1 चमचाभर ओवा हा हातामध्ये कुस्करून टाकायचा आहे। ओवा हा पचायसाठी चांगला असतो, त्यामुळे कधी पण भजी करताना हा थोडासा तरी ओवा टाकायचा असतो। जर तुमच्याकडे ओव्याची पाने असतील तर तुम्ही तीही बारीक चिरून या भजीमध्ये टाकू शकता, त्यामुळे या भजी अजूनच टेस्ट लागते। इथे मी 2 चिमूटभर एवढा सोडा टाकलेला आहे व नंतर आपल्याला जास्त नाही थोडे थोडे पाणी घेऊन ॲड करायचे आहे। हे मिश्रण करायचे आहे। तुम्ही जास्त पाणी घेतले तर हे पूर्ण पातळ होईल, त्यामुळे मी इथे थोडे थोडे पाणी ॲड करून हे मी चांगले मिक्स करून घेत आहे। हे चांगले मिक्स झाल्यानंतर मी थोडे नाही जास्त नाही 5-10 मिनिटं ठेवणार आहे। नंतर हे भजी तळून घेणार आहे। जास्त पाणी टाकू नका, कारण का आपण जेव्हा कोबीमध्ये मीठ टाकतो त्यामुळे ते कोबीलाही पाणी सुटतं। तशाच प्रमाणे कांदा भजीचेही असेच असते। अशा प्रकारे माझे हे भजीचे पीठ करून झालेले आहे व नंतर मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवणार आहे। कोबीची भजी ही खायला खूप छान लागते। जे कोणी कांदा खात नसेल तर त्यांनी ही कोबीची भजी नक्की करून बघावी। संध्याकाळच्या टायमाला चहाच्या सोबतही तुम्ही स्नॅक्स म्हणून हे भजी खाऊ शकता। आता मी गॅसवर तेल तापवायला ठेवणार आहे व तेल हे चांगले तापून देणार आहे। मगच आपण भजी त्यामध्ये सोडवायचे आहे। तेल हे तापले आहे की नाही हे बघण्यासाठी आपण त्यामध्ये थोडेसे पीठ टाकणार आहोत। असे बुडबुडे आले की समजायचं तेल हे आपले तापलेले आहे। मग आपण ह्यामध्ये भजी सोडायचे आहे। मी इथे थोडे थोडे भजी हे तेलामध्ये सोडत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे भजी मीडियम मध्यम अशा फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। चांगले भजी हे मीडियम अशा फ्लेमवर चांगले तळून द्यायचे, त्यामुळे ते भजी चांगली खुसखुशीत असे लागतात व या भजीला चांगला कलरही येतो। अशा प्रकारे आपले हे भजी तळून चांगले झाल्यानंतर आपल्याला टिश्यूमध्ये किंवा एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही कोबीची भजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे भजी चांगले तळून रेडी झालेले आहे। आता मी एका प्लेटमध्ये टिश्यू टाकून हे भजी काढत आहे। अशा प्रकारे मस्त अशी खुसखुशीत कोबीची भजी खायलाही खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।